नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र धडा 7वा विज्ञान आणि तंत्रज्ञान। तर मित्रांनो, चला आपण ह्या धड्याला वाचायला आणि समजायला सुरुवात करूया। तर मित्रांनो बघा, या धड्यामध्ये आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयी आणि यामध्ये कुठल्या लोकांनी योगदान दिले हे सगळं आपल्याला समजणार आहे। तर मित्रांनो, चला वेळ न घालवता सुरू करूया। स्वातंत्र्योत्तर भारताची विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत। तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे योगदानही याचाही आपण अभ्यास करणार आहोत। तर बघा, भारतीय अणुऊर्जा आयोग। तर भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती। या विचारातूनच त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली। आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली, म्हणजे यांची नियुक्ती झाली। तर मित्रांनो, हा फोटो होता होमी भाभांचा। तर मित्रांनो बघा, अणुऊर्जेपासून वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट होती। तर मित्रांनो, अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे काय होती? तर बघा, ही होती उद्दिष्टे। अणुऊर्जेपासून वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व टिकवणे यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी याची उद्दिष्टे होती। तर मित्रांनो, हे इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही पण ह्याचे जास्त लक्ष देऊ शकता याच्यावर, कारण की हे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत। 1956 मध्ये या विभागाने अणुऊर्जेवरच चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित केली। तर बघा, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। 1956 मध्ये यांनी काय केलं? अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित केली। तर मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया। 1969 मध्ये अणुऊर्जेपासूनच विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली। थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडू राज्यामध्ये कल्पकम येथे रिॲक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले आणि अणुऊर्जेच्या विकासामध्ये रिॲक्टर्सची भूमिका महत्त्वाची असते। तर मित्रांनो बघा, अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे जे जड पाण्याचे कारखाने वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन, कोटा इत्यादी ठिकाणी उभारलेले आहेत आणि अणुभट्ट्यांसाठी जड पाण्याचे हेवी वॉटर देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन व संशोधन करण्यासाठी हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची उभारणी सुद्धा करण्यात आली। पुढे या संस्थेचे हेवी वॉटर बोर्ड असे नामकरण सुद्धा झाले। तर मित्रांनो बघा, ध्रुव अणुभट्टी मुंबईजवळ तुर्भे येथे 1985 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली। युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून वापर ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो। तुर्भे येथील केंद्रात सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती केली जाते। याचा उपयोग उद्योग, शेती व वैद्यकीय क्षेत्रात केला जातो। तर कशात केला जातो? किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती केली जाते आणि त्याचा उपयोग उद्योग, शेती उद्योग आणि वैद्यकीय क्षेत्रात केली जाते। न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIL अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती आणि सुरक्षित स्वस्त आणि पर्यावरण दृष्टिकोनातूनच फायदेशीर विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी करणे हे कंपनीचे उद्दिष्ट होते। तर मित्रांनो, खूप चांगले असे उद्दिष्ट या कंपनीचे होते। तर बघा, आपण पुढे जाऊया। आता काय आहे? अणुचाचणी। तर मित्रांनो बघा, हे होते डॉक्टर होमी सेठना। पोखरण येथील पहिली अणुचाचणी। तर शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग यासाठी धोरणास अनुसरून भारताचे 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी पार पडली। अर्थात यशस्वी झाली। भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अणुअस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अणुअस्त्र सज्ज होण्यास चाललेली धडपड कारणीभूत होती। म्हणजे मित्रांनो, ह्याच्यासाठी अणुऊर्जा बोलतात ना, अणु प्रकल्पाची चाचणी करण्यामागचं कारण काय होतं? तर चीनची आणि पाकची वाढत जाणारी अणुअस्त्र सज्जता, यामुळेच म्हणजे अणुअस्त्राने तयार होण्याची त्यांची तयारी, यामुळेच आपल्याला ह्या गोष्टी करणे भाग होते। अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेठना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामण्णा यांचा हा चाचणीमध्ये महत्त्वाचा वाटा होता। प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला आणि मानवी वस्तीपासून दूर
दूर व भूगर्भामध्ये पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निष्कषांवरच राजस्थानमधील पोखरण भागाची निवड करण्यात आली. दुसरी अणुचाचणी 11 मे 1998 रोजी भारताने अणुअस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. या दिवशी 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती. प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अणुअस्त्राचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिली. म्हणजे मित्रांनो, त्यांनी अशी ग्वाही दिली होती की जर समजा काही झाले तर आम्ही कधीही प्रथम अणुअस्त्र आपण वापरणार नाही. म्हणजे जर दुसऱ्या देशाने वापरला तरच अशी वेळ येऊ शकते असं मित्रांनो आपण असं समजू शकतो. म्हणजे आपण कधीही प्रथमतः अणुअस्त्र वापरणार नाही. मात्र अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले. क्षेपणास्त्र विकास म्हणजेच मित्रांनो बोलू शकतो ना आपण शस्त्रास्त्र जी युद्धासाठी लागतात त्याचा विकास. पृथ्वी 1988 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. जगाने भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम IGMDP अंतर्गत ह्या क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यानुसारच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO या संस्थेने क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली. आणि मित्रांनो हे बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टी साध्य झाल्या, म्हणजे तयार झाल्या किंवा बनवण्यात आल्या. पृथ्वी 1 हे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र पायदळाकडे, पृथ्वी 2 वायुदलाकडे आणि पृथ्वी 3 नौदलाकडे सोपवण्यात आले. पृथ्वी क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता होती आणि न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला साधणे पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य झाले. अग्नी चीन व पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्रात सामर्थ्याची कल्पना यावी. भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणून अग्नी 1 ची चाचणी घेण्यात आली. ह्या समरिक क्षेपणास्त्राचा पल्ला 700 किलोमीटर इतका होता. पुढे अग्नी 2 व अग्नी 3 यांचीही निर्मिती करण्यात आली. आकाश नाग क्षेपणास्त्रे. तर मित्रांनो बघा, जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली. 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलोची विस्फोटक स्वनातील सुपरसॉनिक वेगाने नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे नाग हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करीदृष्ट्या सुरक्षित झाला आहे. अवकाश संशोधन. केरळ राज्यातील थुंबा येथील थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटर वरून इंडियन नॅशनल कमिटी ऑफ स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधन अग्निबाणाचे 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले. इस्रो आपण म्हणू शकतो आताची जी आपली अवकाश यंत्रणा आहे. जशी अमेरिकेची नासा आहे तशी 1969 मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी 75 अग्निबाणाने यशस्वी प्रक्षेपण केले गेले. यांच्या पुढचा टप्पा म्हणजे 1975 मध्ये सोव्हिएत रशियाच्या सहकार्यानेच पहिला भारतातील आर्यभट्ट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोगा उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले. भूकेंद्राकडूनच उपग्रहाकडे संदेश पाठवणे, उपग्रहाकडूनच आलेल्या संदेशाचे भूमिकेंद्रात ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यकौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला होता. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अवकाश संशोधनामधीलच पायाभूत कार्यक्रम व अग्निबाणांसंबंधित यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाश क्षेत्रातील अधिक संशोधन करण्यासाठी 15 ऑगस्ट 1970 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली. इस्रोचे मुख्य कार्यालय बंगळूर येथे आहे. अंतरिक्षामध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथील अवकाश तळ कार्यान्वित केला. भास्कर 1 1979 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेल्या भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत रशिया या देशातून पाठविला.
म्हणजे मित्रांनो, आपल्या भारताने जो उपग्रह तयार केला होता तो कुणाच्या मदतीने आपण पाठवला, तर रशियाच्या मदतीने आपण पाठवला होता. आणि या देशातील पाण्याचे साठे, खजिन्यांचे साठे, हवामान यांचा अंदाज येऊन देशातल्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणार होते. या तंत्राच्या मदतीने भूगर्भविषयक, पर्यावरणविषयक, जंगलविषयक काढलेली छायाचित्रे महत्त्वाची होती. या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्र विज्ञान मध्ये झाला. 1981 मध्ये भास्कर 2 हा उपग्रह सोव्हिएत रशिया या देशातूनच पाठवण्यात आला. ॲपल इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला ॲपल हा भारताचा पहिला दूरसंचार ग्रह 19 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना येथून पाठवला. ॲपलमुळे शिक्षण क्षेत्राला मदत झाली. आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश सफल झाला. इन्स्टंट इंडियन नॅशनल सॅटेलाइट इन्स्टॅट ऑगस्ट 1983 मध्ये इन्स्टॅट A1B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. त्यामुळेच भारताच्या दूरसंचार, दूरदर्शन, आकाशवाणी, हवामानाचा अंदाज वर्तवणे आणि अंतरिक्ष विभाग या क्षेत्रात क्रांती घडून आली. इन्स्टॅटमुळे देशभरातील 207 आकाशवाणी केंद्रे एकमेकांना जोडता आली. या यंत्रणेचा उपयोग आपत्ग्रस्तांना शोध व बचाव या कार्यामध्ये झाला. हवामान, पूर्व अंदाज, वादळाचा शोध व मागोवा आणि टेलिमेडिसिन आणि शैक्षणिक संस्थांना होत आहे. इन्स्टंट प्रणालीतील टेलिमेडिसिन या सेवेमुळे ग्रामीण व दुर्गम भागामधील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार सहज उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण व छोट्या भागातील वैद्यकीय सेवा केंद्रे मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिस्ट सेवा असलेल्या रुग्णालयांसाठी इन्स्टंटद्वारा जोडली गेलेली आहेत. तंत्रज्ञानातील प्रगती. रेल्वे इंजिनची निर्मिती करणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची पश्चिम बंगालमधील बर्धवान जिल्ह्यातील चित्तरंजन येथे उभारणी करण्यात आली. या कारखान्यामध्ये वाफेची इंजिने, डिझेल आणि विद्युत इंजिनांची निर्मिती करण्यात आली. वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली आणि तेथूनच श्रीलंका, बांगलादेश, टंझानिया आणि व्हिएतनाम येथे इंजिनची निर्यात सुरू झाली. टेलेक्स सेवा. देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जलद गतीने टंकमुद्रित संदेशाचे वहन करण्यासाठी टेलेक्स सेवा 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली. 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली. पुढे तिचा विस्तार भारतभर झाला. या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रात सुरू झाला. 1990 नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले. म्हणजे हे कार्य बंदच झाले. हे जी टेक्निक होती ती बंद झाली असं आपण म्हणू शकतो. उपग्रहीय दूरसंचार केंद्र. कृत्रिम उपग्रहाच्या सहाय्याने देशांतर्गत संदेशांचे दळणवळण, सॅटेलाइट कम्युनिकेशन शक्य व्हावे यासाठी उपग्रहाकडे संदेश पाठवण्यासाठी व उपग्रहावरून संदेश ग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेल्या देशांतर्गत उपग्रहीय दूरसंचार भूमी केंद्र 1967 मध्ये अहमदाबाद जवळील जोधपूर टेकरा या भागात उभारण्यात आले. आणि मित्रांनो, उभारण्यात आले त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञानाचा भूकेंद्र उभारण्याचे व त्याच्या कार्यप्रणालीचे देशांतर्गत प्रशिक्षण देणे सुलभ झाले. 1970 मध्ये पुण्याजवळील आर्वी येथे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असे भूकेंद्र उभारण्यात आले. पिनकोड. 15 ऑगस्ट 1972 पासून भारतीय टपाल व तार विभागाने देशात 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड पिनकोड पद्धती चालू केली. टपाल वाटपामध्ये कार्यक्षमता आणणे हा याचा हेतू होता. या पद्धतीमध्ये देशाचे 9 विभाग पाडण्यात आले. पिनकोडमधील पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवतात. दुसरा क्रमांक उपविभाग, तिसरा क्रमांक उपविभागातील प्रमुख बटवाडा जिल्हा व उर्वरित 3 क्रमांकांद्वारे स्थानिक बटवाडा डाकघराची स्थान निश्चिती करण्यात आली. आणि महाराष्ट्रासाठी 40, 41, 42, 43, 44 हे पहिले 2 आकडे आहेत. 1986 मध्ये टपाल वेगाने पोहोचण्यासाठी स्पीड पोस्टची सेवा सुरू करण्यात आली. ISD इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल टेलिफोन सर्व्हिस. 1972 मध्ये मुंबईत ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना करून आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था करण्याचे काम सुरू झाले. म्हणजे देशाबाहेर आपण बोलू शकतो. 1976 मध्ये मुंबई व लंडन या 2 शहरांमध्ये थेट दूरध्वनी संपर्क साध्य करणारी ISD सेवा सुरू झाली. दूरध्वनीप्रमाणे टेलेक्स, टेलिप्रिंटर, रेडिओ, छायाचित्रे अशा सेवा सुरू झाल्या. 1986 मध्ये विदेश संचार निगम लिमिटेड VSNL या क्षेत्रात आणखी मोठी उडी घेतली.
याआधी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ही मोठ्या शहरांतील दूरसंचार सेवेसाठी स्थापन करण्यात आलेली सार्वजनिक कंपनी होती. 1990च्या दशकामध्ये VSNLने भारत इंटरनेट सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी म्हणून स्थान मिळवले. या क्षेत्रात सॅम पित्रोदा यांचे योगदान लक्षणीय आहे. मोबाईल 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू करण्यात आली. यावेळी मोबाईल हँडसेट 45,000 रुपये आणि कॉल व दर प्रति मिनिट 17 रुपये होता. 1999 मध्ये हा क्षेत्रामध्ये अनेक खाजगी कंपन्या आल्या आणि त्यामुळे सेवा स्वस्त होऊ लागल्या. भारत संचार निगम लिमिटेड BSNL तुम्हाला माहीत असेल. 2000 मध्ये दूरसंचार विभागाची पुनर्रचना करण्यात आली. धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे कायम ठेवून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरता भारत संचार निगम लिमिटेडची स्थापना करण्यात आली. दूरध्वनी सेवेबरोबरच सेल्युलर फोन, इंटरनेट ब्रॉडबँड सेवा उपलब्ध झाल्या. ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ONGC गव्हर्नमेंट कंपनी आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेणे, त्यांचे उत्पादन वाढवणे यासाठी 1956 मध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोग म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ONGCची स्थापना झाली. आसाम राज्यातील दिग्बोई नंतर गुजरातमधील अंकलेश्वर परिसरामध्ये खनिज तेल साठे सापडले. पुढे गुजरातमधील खंबायतच्या आखातामध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडले. खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोगाने ONGC 1974 मध्ये सागर सम्राट या ड्रिल शिपद्वारे सागरी छिद्रयंत्र म्हणजे सागराच्या मध्येच जे छिद्र पाडण्याचे काम करणे आहे म्हणजे तेल काढण्यासाठी, त्यासाठी बॉम्बे परिसरामध्ये रशियन संशोधकांच्या मदतीने तेल विहिरी खोदण्यास प्रारंभ केला. येथे 1975 पासून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळण्यास सुरुवात झाली. पुढे या भागामध्ये 8,500 पेक्षा जास्त तेल विहिरी व नैसर्गिक वायूच्या 33 विहिरी खणण्यात आल्या. त्यामुळेच भारतातील खनिज तेलाच्या एकूण उत्पादनामध्ये या क्षेत्राचा वाटा 38% पोहोचला. तर देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी 14% गरज या क्षेत्रामुळेच पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, आपण पुढे बघितलं तर बघा, रेल्वे आणि तंत्रज्ञान. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये रेल्वेने अंगीकारलेल्या तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. रेल्वे प्रवासाच्या आरक्षणामध्ये व्यवस्थित कार्यक्षमता, अचूक आणि सुसूत्रता यावी म्हणूनच 1984 मध्ये दिल्लीत सर्वप्रथम संगणकीकृत आरक्षण व्यवस्था करण्यात आली. याच वर्षी कोलकाता येथे मेट्रो रेल्वे सुरू झाली. अशा प्रकारे भारताने विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सतत प्रगती केली आहे. नवनवीन संशोधने केली आहेत. भारत हा 21व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण देश आहे. आणि मित्रांनो, भारताने तंत्रज्ञानाचा उपयोग जगात शांतता निर्माण करण्यासाठीच केला आहे. भारत हा 21व्या शतकात अग्रेसर होण्याच्या उद्दिष्टानेच हे कार्य करत आहे. पुढील पाठामध्ये आपण भारताने उद्योग व व्यापार या क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीविषयी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच अशा नवीन धडे आणि त्यांचे स्वाध्याय घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, ह्या धड्याचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, काळजी घ्या.